पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारामुळे यूएस डील भविष्यात भारतीय शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे। या प्रकरणात फटका थेट बळीराजाला बसणार असून केंद्र सरकारने तातडीने हमीभावाचा कायदा पारित करावा अशी आग्रही मागणी प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी केले आहे। आज तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह उपविभागीय अधिकारी एसडीओ कार्यालयावर धडक देत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले। आम्हाला अनुदानाची भीक नको, हक्क हवा। पत्रकारांशी बोलताना राजूभाऊ वानखडे यांनी सरकारवर धडक ताशेरे ओढले। ते म्हणाले की ज्या शेतकऱ्यांच्या घामातून देश जगतो त्याला अद्याप पीक विमा आणि कर्जमाफी मिळालेली नाही। आम्हाला तुमचा अनुदानाचा तुकड्याशी गरज नाही, तर आमच्या शेतीला कायद्याचे संरक्षण द्या। निवेदनातील 4 प्रमुख थेट मागण्या: हमीभाव व भावावर कायदा, देशात हमीभावाचा MSP कायदा तातडीने लागू करा, तर ते शक्य नसेल तर किमान भावातर योजना तरी कायद्याने बंधनकारक करा, जेणेकरून व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबेल। भेदभावमुक्त संपूर्ण कर्जमाफी, चालू आणि थकीत असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या। 30 जून पर्यंत जे शेतकरी तांत्रिक कारणास्तव NPA होणार आहेत त्यांनाही या माफीसाठी पात्र ठरवून शेतकरी कर्जमुक्त करावा। थकीत पीक विम्याचे काय झाले? सोयाबीन, कापूस आणि तुरीची कापणी होऊन अनेक दिवस उलटले आहेत। हरभऱ्याचा अहवाल येण्याची वेळ आली तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा 1 रुपयाही जमा झालेला नाही। हा विमा त्वरित जमा करावा। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त व 75% अनुदान। वन्य प्राण्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे। शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार पीक घेता यावे यासाठी 75% अनुदानावर शेत कुंपण कंपाऊंड योजना राबवावी। या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे। ज्वालादीप न्यूज करिता या देशात अमेरिकन डील केले असल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं भारतातल्या, त्या संदर्भात आम्ही माननीय पंतप्रधान साहेबांना एक असं निवेदन तयार केलं आहे की बुवा तुम्ही या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची चर्चा झाली पाहिजे त्या विषयाची। तुम्ही डायरेक्ट घेऊन का आमचं काय हे करता का, म्हणून आम्ही आज माननीय पंतप्रधान साहेबांना एक निवेदन तयार केलं। त्या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की बुवा या देशात हमीभावाचा कायदा पारित करा। त्यानंतर शेतकऱ्यांना जी कर्जमाफी घोषित केली आहे तुम्ही, ते कर्जमाफी घोषित करताना थकीत चालू याचा भेदभाव न करता 20 जूनपर्यंत टोटल शेतकरी थकीत होणार आहेत। त्यामुळे 30 जूनच्या कर्जमाफीत पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बसणार आहेत। तरी तुम्ही या अर्थसंकल्पात तुम्ही पूर्ण शेतकरी कसे बसतील याची तरतूद करून 30 जूनला कर्जमाफी द्या। त्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की बुवा तुम्ही शेतकऱ्यांना पीक विमा हा तुम्ही ज्या 3 टिगरवर लावला होता, आज शेतकऱ्यांच्या कापणी अहवाल झाले, सगळं झालं, खरीपाची पेरणी वीक वाक करून मोकळे झाले, तरी जर या शेतकऱ्यांना तुम्ही जर खरीपाचा विमा येतच नसाल तर विमा फाळून घेता कशाला तुम्ही? तरी शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम अदा करा। त्यानंतर शेतकऱ्यांना तुम्ही कंपाऊंडसाठी एक मोठं धोरण आखून 75% अनुदानावर शेतकऱ्यांना कुंपणाची व्यवस्था करून द्या। या सर्व बाबीचं आम्ही माननीय पंतप्रधान साहेबाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन पाठवलं आहे। जर या निवेदनावर एका महिन्यात जर काही अधिवेशन काळात राज्य सरकारचं केंद्र जर कोणती तरतूद केले गेले नाही तर आम्ही भविष्यात जेव्हा देश पातळीवर आंदोलनं सुरू होतील या संदर्भातले, त्या सगळ्या आंदोलनाला आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सर्व मूर्त्या तालुक्यातले शेतकरी त्या प्रत्येक आंदोलनात शेतकरी म्हणून सहभागी होऊ व त्यांना आम्ही प्रत्येक वेळेस समर्थन देऊ की आमच्या ही पोटाची लढाई आहे, ही की कोण्या व्यक्तिगत याची लढाई नसल्यामुळे जिथपर्यंत या देशात हमीभावाचा कायदा होत नाही, भावांतरची स्कीम लागत नाही, जिथपर्यंत पीक विम्याचे क्लिअर टिगर लागत नाहीत, तसेच कंपाऊंडची स्कीम करत नाही, या सर्व बाबीला अनुसरून आम्ही सर्व शेतकरी लोकांना आता ठरवलं आहे की हा लढा आपला जीवनामरणाचा आहे, अभी नाही तो कभी नाही। म्हणून आम्ही ठरवलं आहे की किसान तू रहेंगा मौन तो तेरी सुनेंगा कौन, या स्लोगननुसार आम्ही शेतकऱ्यांना जागृत करू व शेतकऱ्यांचं भविष्यात कसं भलं होईल, कसं त्यांना न्याय घेता येईल या गोष्टीसाठी आमचे हे जन आंदोलन सुरू राहणार आहे। विलास सावळे, मूर्तिजापूर।